प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स सुद्धा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सोबत आहेत कनिकाताई खैरे. कनिकाताई खैरे एक वादातीत व्यक्तिमत्व. वादातीत म्हणजे वाद घालणाऱ्या नाही, पण खूप चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व. स्वर्गीय चंद्रकांत खैरे यांच्या त्या सुनबाई आहेत. नारायणगाव परिसरामध्ये त्यांच्या असलेल्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये अनेक वेळा ते प्रश्न उपस्थित करतात. महसूलचे असतील, जागेचे असतील, पोलीस स्टेशनचे असतील. कनिका खैरे नाव घेतलं की लोक घाबरतात सुद्धा. वस्तुस्थिती काय आहे, महसूल विभागासंदर्भात सुद्धा त्यांच्या काही तक्रारी असतात की महसूल विभागाचे लोकल लेवलचे म्हणजे तलाठी असेल, सर्कल असेल, ही लोक त्यांना नियमात सहकार्य करत नाही अशी त्यांची तक्रार असते. ज्या ठिकाणी राहतात त्याच्या बाजूला एका बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यावरनं सुद्धा नेहमी वाद होतो. हे सगळं प्रकरण काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. कनिका खैरे नेहमी चर्चेत राहतात. आता डेअरीच्या जवळ एक जागा होती, तिथलं डिस्प्यूट होतं. कनिका खैरे चर्चेत राहिल्या. जिथं आपण बसलोय पुढच्या बाजूला रस्त्याच्या कडेला तुमची जागा होती. कनिका खैरे चर्चेमध्ये राहतात. मागच्या बाजूला बिल्डिंगचं कामकाज चालू आहे, तुम्ही भला मोठा फ्लेक्स लावला, या ठिकाणी काम करण्यास परवानगी नाही. कनिका खैरे चर्चेमध्ये राहतात. सगळ्यात पहिले तर आपण सुयोग साम्राज्याबद्दल बोलूया, मग गोकुळ डेअरी बद्दलच बोलूया. आपण सगळ्यात तुम्ही पहिला गोकुळ डेअरीचा विषय असा होता की 75 वर्ष शेलार जे आहेत बाजूला, ती जागा पडीक होती. माझ्या म्हणजे सासऱ्यांच्या सासऱ्यांनी घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी तिथे सासऱ्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी, आजी सासऱ्याने. तर जर ती जागा पडीक असेल आणि तुम्ही त्या पडीक जागेवरती पत्र्याचे गाळे बांधले, अतिक्रमण त्यांनी केलं. मग कित्येक वर्ष माझ्या सासूबाईंनी कोर्टाद्वारे किंवा पोलीसद्वारे प्रयत्न केले, पण कसं असतं ते खूप लेंदी प्रोसेस असते. त्याच्यामुळे कोर्टात जरी गेले तरी आज आमचं जसं की म्हणजे आपण थोडक्यात ग्रामपंचायत आटा असो किंवा ज्या नोंदी असतील गावातल्या जे गोकुळ डेअरीच्या, ते सगळ्या आपल्या नावावर होत्या. प्लस कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने होता. आम्ही तहसीलदारांकडून परमिशन घेऊन पोलीस प्रोटेक्शन घेतलं आणि आम्ही आमची जागा ताब्यात घेतली. आम्ही ते लिगली केलंय, म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त घेऊन आम्ही ते केलं. जर आम्ही मोजणी केली तर ते शेलारबाई यांनी रात्रीच्या 8च्या सुमारात आमचे सगळे पोल हे करून टाकले, सरकारी मोजणीचे गायब करून टाकले. तरी पण आम्हाला आमचे निशाण माहिती होते. आम्ही थोडे दिवस थांबलो, आम्ही काय तिथे जास्त हे करत बसलो नाही. आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतलं, आम्ही आमची जागा ताब्यात घेतली. तसंच जाधव बिल्डर झाले इथे आपल्या पूनम हॉटेलच्या बॅक साईडलाच आहे. त्यांनी पण माझ्या सासूबाई पुण्यात होत्या आणि त्यांनी रात्रोरात जेसीबी लावून आमचे गाळे पाडले. पुढचे म्हणजे गाळे नव्हते बांधले, पत्रे उभे केले होते आणि त्यांनी आमच्या जागेतून एंट्री दाखवली होती. जे आता आपण ममता स्वीट वगैरे बघतो तिथून एंट्री दाखवली होती. तेही रात्रोरात ते गाळे तोडले. आज जर माझ्या सासूबाईंना कॅन्सर पेशंट आहेत, त्यांना त्यांच्या दोन मुलींची लग्न करून मुलाचं लग्न करायचं होतं. बाकी अनेक प्रॉब्लेम होते, कोर्ट केसेस, आणि त्या पण कुठपर्यंत धावणार. कॅन्सर पेशंट काही जास्त करू शकत नाही. जेवढं त्यांना झेपत होतं ते तेवढं करत होत्या, पण त्या कोणाशी अशा भांडत नव्हत्या. त्या व्यवस्थित म्हणजे त्यांना असं वाटायचं की होईल, मिटेल, पण ते तसं मिटत नव्हतं. आज जर लोक, आज आम्ही बोलतो, तुम्ही म्हणता की तुमचं नाव चर्चेत आहे, तर आज आम्ही चर्चेत का आहोत की आम्ही आमच्या हक्कासाठी मानतो. जसं गोकुळ डेअरीची जागा आमची होती ती आम्ही घेतली. जसं जाधव बिल्डरनी पत्रे काढून जेसीपी लावून पत्रे काढले, मग हे कुठपर्यंत बरोबर होते? म्हणजे तुम्ही करणार ते बरोबर आहे का? आमच्या जागेच्यात येऊन तुम्ही कब्जे करणार. त्याचबरोबर मग आम्ही तिथे 2 गाळे उभारले रात्रोरात की शेवटी ती जागा आमची आहे. मग आज शेवटी कोर्टाचा निर्णय पण त्याचा पण आमच्याच बाजूने लागला. प्लस कुरणच्या जागेमध्ये एक मी तुम्हाला मध्यंतरी फोन केला होता, तिथे पण 5.5 एकरचा क्षेत्र आहे, बाजूला डबरची खाण आहे. त्यांनी जवळजवळ 25 गुंठे आमच्या जागेतून डबर काढला. मग जर आमच्या प्रॉपर्टी पडीक आहात तर मग तुम्ही त्याच्यावरती म्हणजे तुम्ही डबर काढू शकता, त्यातलं विकू शकता किंवा एखादीची प्रॉपर्टी तुम्ही ताब्यात घेऊ शकता, पण आम्ही भांडायचं नाही. मग आम्ही कुणाकडे जायचं? जर काहींची प्रॉपर्टी तुम्ही परचेस केलेली का सासऱ्यांची प्रॉपर्टी? कुठली? कुरणची म्हणजे आजी सासऱ्यांच्या, त्यांचीच होती आणि ती सगळ्यांच्यात मिळून होती. पण आता घरातली मॅडम मला एक सांगा, सर्वसामान्य माणसाला पोलीस लवकर उपलब्ध होत नाही. तुम्हाला तात्काळ पोलीस उपलब्ध होतात, पोलीस तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त सहकार्य करतात. काही राजकीय दबाव असतो का किंवा नेमकं काय असतं?
आम्ही कुठलेही पोलीस प्रोटेक्शन आणि पोलीस दबाव आणि जर पोलिसांची मदत घेत असतो तर मग कनिका खैरेंचं कशाला दबाव आणि दहशत आणि हेच कशाला म्हणाव करा. पोलिसांचं काम ताबा देताना कायदा सुव्यवस्था बिघडली तर तिथं संरक्षण देणं. हो, पण आपण दूध डेअरीजवळ पाहिलं SP ऑफिसची पोलीस परमिशन होती लोक, आपल्याकडे. समोरची लोक ज्या पद्धतीनं मत मांडत होती, मुद्दे मांडत होते, पोलीस त्यांना उचलून गाडीत टाकत होते. ते तसं बघितलं तर मग जर त्यांना तहसीलदार साहेबांनी ऑर्डर देऊन, कोर्टाची ऑर्डर असून ताब्याची, जर मग हे लोक असे आडवे येतच असतील तर मग ताबे कसे घ्यायचे आपण? ताबे, आज पोलीस बंदोबस्त होता, ऑर्डर कोर्टाची होती, तहसीलदारांची ऑर्डर घेतली, SP साहेबांची ऑर्डर घेतली, त्याच्यानंतर आपण ताबा घेतला. मग आपण एवढी सगळी प्रोसिजर करतोय फॉलो, आणि जर ती प्रोसिजर फॉलो केल्यावरती जर लोक आडवी येत असतील तर मग पोलिसांचं काम करणार ना. आज जर आपण लिगली चाललोय तर लिगल मध्ये मग लोक असे प्रॉपर्टीचे ताबे सोडणारच नाही, मग पोलिसांचं काम करणार ना, ते उचलणार आणि गाडीतच टाकणार ना. मग खैरे कुटुंबामध्ये कनिका येण्यापूर्वी असे वाद होत नव्हते. कनिका आल्या, खैरे झाल्या, इश्यू तयार झाले. कनिका 2017ला आली इथे सगळ्यात पहिले. 2017 पासून 20 पर्यंत, तोपर्यंत काही वाद बीत काही नव्हतं. आणि मला पण 2 मुली होत्या, स्टुडिओ होतं, मी ह्याच्यात लक्ष घालत होती. पण जर आपल्या घरात मोठं कोणच नाहीये, आपल्याला लढल्याशिवाय प्रॉपर्टीज काढता येणार नाही. सगळ्यात पहिले जर मला सासू सासरे नाहीयेत, मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघच आहोत. जर आम्ही दोघच असल्यावरती तर आम्ही दोघांना सपोर्ट करणार. आज मी एवढा मोठा स्टुडिओ ओपन केला पण मी इकडे पूर्ण दुर्लक्ष केलं की आपलं पहिले बाहेरची कामं आहेत, आपण ती मार्गाला लावू. आणि आज 2001 ला सासरे गेले, त्याच्यानंतर नंतर आज माझ्या सासूबाईंवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या पडल्या. एवढी सगळी प्रॉपर्टीज, हे जेवढं काय झालं, आज त्या शांत होते म्हणून लोकांनी ताबे घेतले ना. मग त्यांनी लोकांनी विचार केलं का बाबा एक महिला आहे, हिला आपण त्रास नको द्यायला, की तिला आज त्यांच्या 2 मुलींची लग्न किंवा अनेक प्रॉब्लेम, लग्न करून मुलगा होता, हे सगळं करणं त्यांना होतं. परत प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम होते, कोर्ट केसेस, हे तेव्हा पब्लिक होती का बघायला? नव्हती. पब्लिक फक्त काय करते की जो बोलतो तो दिसतो, असं नसतं. जेव्हा आज तुम्ही कसं बोलताय, सोसायटीवाल्यांनी फ्लॅट घेतलं तर त्यांचं किती 1 BHK फ्लॅट घेतला म्हणून तुमचा किती जीव जळतो. आज मी माझं 99 गुंठे जर क्षेत्र डेव्हलपला दिलं असेल तर त्या 99 गुंठे क्षेत्रामध्ये जर माझं अर्धवटच बांधकाम असेल आणि माझ्या घरपट्ट्या तर चालू आहे पण बांधकाम तर नाहीये, पण घरपट्ट्या पण आम्हीच भरायच्या. मग आज ती महिला होती, ती बोलत नव्हती, फक्त शांत बसत होती. त्या होत्या कडक. आज माझ्या सासू होत्या पण मी त्यांना एवढी ओळखत नव्हती, पण बाहेरून ऐकून की माझ्या सासूचा स्वभाव कडक पण होता, सॉफ्ट पण होत्या, प्रेमळ पण होत्या. आणि माझ्या सासूला जो त्रास झालाय ना तो मला माहितीये काय झाला असेल, कारण का मी एक महिला आहे आणि मला तो त्रास होतोय. तर त्यावेळेस त्या आता बोलत पण नव्हत्या आणि प्लस त्यांना कॅन्सर पेशंट होत्या. त्यांना काय वेदना झाल्या असतील हे पब्लिकनी विचार केला का? नाही केला. आज पब्लिक नाही येते ना. आज आपल्याला आपलं घर चालवायचं, आपलं कुटुंब आपल्याला चालवायचं. पब्लिक देणार आहे का? पब्लिक बोलेल का अहो या मी तुमची जागा काढून देतो? असं नसतं. आज आपल्या प्रॉपर्टीसाठी आपल्याला भांडावंच लागणार आहे. राहिला सुयोग साम्राज्याचा प्रश्न, तर मी त्या प्रश्नाकडे तुमच्याकडे येणार आहे. हो, माझा मुद्दा सोसायटीचा आपला जो होता, तुम्ही जो म्हणताय तो प्रश्न मिटला. हो, तो विषय आता पुन्हा चर्चेत म्हणजे आता 21 जानेवारीला बिल्डरने आम्हाला टाइम दिलेला आहे. 21 जानेवारीला आपण फायनल मीटिंग करू सोसायटीला. तोपर्यंत पाणी आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. 21 नंतरही आता आम्ही आमचं म्हणजे सोसायटीला पाण्याचा प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही सोसायटीला जे काय लाईट बिल असेल तो आम्ही 5 बिल्डिंग मधून भरणार आहोत असं ठरलेलं आहे. सोसायटीला पण कळतंय की आपलं नुकसान आहे, पण सोसायटीचं म्हणणं आहे की बिल्डरने काम नाही केलं तर मग आपण काय करायचं? मी म्हटलं असं नाहीये ना. आज अग्रीमेंट आहे, डेव्हलपमेंट ते त्यांना करावंच लागणार आहे. डेव्हलपमेंट अग्रीमेंट हे करू नाही शकत ना. मग आमचं म्हणणं काय आहे सोसायटीला की तुम्ही जे आपलं बांधकाम कम्प्लीट नाहीये त्याच्या मागे लागा. हे माझ्या हस्बंडचं आणि माझं म्हणणं आहे. तुम्हाला नाही समजत पण आम्हाला माहितीये. आता तुम्ही सांगा, जर एकदा सोसायटी रजिस्टर कन्व्हेन्स डीड मी करून दिला सोसायटीला, आज माझा सोसायटीचा 7/12 नाहीये, 7/12 फक्त माझ्या हस्बंडच्या नावावर आहे, कपिल चंद्रकांत खैरे. 2019 पर्यंत हे 7/12 ग्रामपंचायत मला काही माहित नव्हतं. ज्यावेळेस
मी या गोष्टीत पडली की आपल्याला आता लढावंच लागणार आहे. आणि 2001 पासून आज 2025 आहे, म्हणजे 20 पासून आम्ही सुरुवात केली की आपल्या प्रॉपर्टीज काढायच्या. तर मग 20 वर्ष कुठे होती लोक की बाबा खैरेंच्या प्रॉपर्टीत ह्यांनी ताबा घेतलेला आहे, चला आपण काढून देऊ. कुठे होती मग पब्लिक? त्यावेळेस माझ्या सासूबाईंना गरज होती तेव्हा आमच्या घरातली लोकही नव्हती. आपल्या घरातलीच लोक आपले पहिले पाय खेचतात, मग पब्लिक खेचते, असं असतं. आज आपण म्हणतो की एक महिला आहे आणि ही दमदाटी करते, ही दहशत करते, असं नसतं. प्रत्येकाच्या मागे एक काहीतरी असतं की वेदना दुःख जे असतं त्याला माहिती. हा, ज्याचे दुःख वेदना काय असतात ना ते माझ्या सासूबाईंना झाल्यात आणि त्या तर एकट्या होत्या. मला तर आज त्यांचा मुलगा आहे म्हणून मला एक बॅक सपोर्ट आहे. पण आम्ही कुणाचं काय सपोर्ट म्हणजे घेतो आणि मग आम्ही दहशत करतो, कोणाचं काय लुबाडत नाही. नाही, लुबडायचा प्रश्न नाही. बघा, जिथं चुकतं तिथं चुकतं, जिथं आमचं निघतं तिथंच आम्ही भांडणं करतो. विनाकारण मी जाऊन बोरकर दादांच्या जागेत बोलणार, दादा माझी जागा आता मी इथं भांडणार, असं नसतं. कुठेतरी कागदपत्र असतात. जर तुमचे कागदपत्र तुमच्या नावावरती आहेत तर तुम्ही विनाकारण जाऊन कशाला भांडणार किंवा विनाकारण जाऊन पोलीस स्टेशनला का बसणार? असं नसतं ना की आज माझी प्रॉपर्टी तर त्याच्यासाठी मी बोलणार ना. आणि मला आज कोण मदत नाही करणार ना, की खोट्याने मदत करणार का? म्हणताय मला मदत करायला कोण नाही. खैरे कुटुंब म्हणजे चंद्रकांत खैरेंना सुरेश खैरे नावाचे बंधू पण आहे. हो, त्यांचं तुमच्यामध्ये पण डिस्प्यूट चालू आहे. बरोबर बोलले. त्या डिस्ट्रिक्टचं सुयोग साम्राज्य नाव आहे त्या कन्स्ट्रक्शनचं. आता जेव्हा आम्हाला तुम्ही आता मध्यंतरी मगाशी प्रश्न केला मला की ते समोरचे गाळे बांधले, बरोबर. माझा जर 7/12 तुम्ही चेक केला ना, हा कितीचा आहे बघा, 132चा आहे, बरोबर. माझा 7/12 132चा आहे. नाही, आपण फार तांत्रिक मुद्द्यावर जायला नको. एकच मिनिट, कुटुंबामध्ये वाद का होता? नाही, एक मिनिट, मग तो त्याच्यातच विषय समजून जाईल. आपण असं करू म्हणजे कॅमेरा दिसेल. आता तुम्ही पाहिलं तर माझा 7/12 132चा आहे आणि ही पाहाल तर 9/12/2024 ची मोजणी, ही सरकारी मोजणी आहे. हा माझं क्षेत्र आहे. जर माझं क्षेत्र किती भरलंय बघा, 132 पैकी 99 हेक्टरच भरलाय. मग माझी उर्वरित 32 गुंठे 33 गुंठे क्षेत्र बरोबर. आता हे तर सरकारी मोजणी तर खोटं नाही बोलणार. ह्याच्या आधीच्या 5 मोजण्या आहेत माझ्याकडे, फाळणी मोजणी पण. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे, तिथे जी बिल्डिंग चालू आहे तिथे तुमची जागा आहे. हो, ही जागा कोणी काढून द्यायची? महसूल विभागाने. बरोबर. तुम्ही भांडणं तोडणं का करता? जर समोरची व्यक्ती म्हणजे जे सुरेश काका आहेत, आज माझे सासरे गेल्यावर तेच आमच्या घरात मोठे होते. आम्ही वारंवार त्यांच्या चर्चेने प्रश्न का सोडवत नाही? चर्चेने केलं ना आम्ही. मी तुम्हाला तेच सांगतेय. सगळ्यात पहिले आपण ह्या गाळ्यांवरती बोलूया. आता आमची बिल्डर बरोबर मिटिंग झाली आहे. जे काय जर त्यांनी नुकसान आमचं भरपाई केली तर आम्ही तेही, आमची जसं मीटिंग मध्ये आमचा एग्रीमेंट झालेला आहे त्याप्रमाणे झालं की आम्ही त्याच्यावरती पण नियोजन लावणार आहोत. ती 21 जानेवारीला त्याची मीटिंग आहे. पण आमचं आणि बिल्डरचं थोडक्यात आता मिटलं आहे. म्हणजे आमच्या बिल्डर्स आणि आमचा वाद नाहीये. आणि राहिलं आता सुयोग साम्राज्याबद्दल, त्याच्यात म्हणजे सुरेश काका म्हणजे माझे सासरे, चुलत सासरे. आता आमच्या घरात तर मोठं कोण नाहीये म्हणून माझा अतिशय त्यांच्यावरती जीव. पहिल्यापासून 2017ला आलीये मी ह्या घरात. पण खैरे फॅमिलीत सुरेश काकांचं आणि माझं बॉन्डिंग दोघांचं खूप चांगलं होतं. बाकी कोणाचं काही असेल पण माझं आणि त्यांचं बॉन्डिंग खूप म्हणजे अतिशय चांगलं होतं. म्हणून आम्ही काय केलं, माझ्या नंदा, माझे दाजी, आम्ही काय केलं, ज्या क्षणी आम्हाला कळलं की आपली जागा ह्यांच्याकडे क्षेत्रात निघतीये, म्हणजे सुयोग साम्राज्य ह्याच्यामध्ये जागा निघतीये, तर आपण जाऊन काकांशी बोलूया. म्हणून आम्ही सगळ्यात पहिली स्टेज अशी घेतली की माझ्या घरातले सगळे आम्ही त्यांच्याकडे मिटिंगला गेलो. त्याच्यानंतर ते नाहीच बोलायला लागले. तरी पण त्यांना म्हटलं आपण एकदा मोजणी करू, तुमची आपली मोजणी करू. त्या मोजणीमध्ये पण ते निघालं. तोपर्यंत बिल्डरला काही माहित नव्हतं. ग्राउंड फ्लोअर होऊन प्लिंथ होऊन फर्स्ट फ्लोअर उभा, जे बांधकाम चालू आहे तिथे तुमची जागा निघते असं मोजणीमधनं कन्फर्म होतं. पुढे काय झालं? हो, त्याच्यानंतर आम्ही मिटिंगला बसलो त्यांच्याबरोबर. ते बोलले, आधी नाहीच म्हटले, पण माझे जे पाहुणे होते ते त्यांना म्हटले की आपण एक काम करूया, मोजणी करूया. मग आम्ही मोजणीवाला बोलवतो, पाहिजे तर तुमचा बोलवा किंवा सरकारी मोजणी करू.
तर ते आधी नाहीच म्हटले, मग नंतर हो म्हटले. मग आम्ही दुसऱ्या दिवशी मोजणी केली. तोपर्यंत बिल्डरला काही माहित नव्हतं. ठीक आहे, मोजणी केली आम्ही. त्याच्यानंतर मोजणी झाली. मोजणीमध्ये पण क्षेत्र आमचा निघाला. आम्हाला ऑलरेडी कन्फर्म माहिती. किती गुंठे निघालं? त्यांच्याकडे आता 149चा सातबारा आहे. त्यांच्याकडे 158 जागा भरली. पण तो कसा भरला, इकडे आमच्याकडे सरकले, म्हणजे तुमच्या हद्दीमध्ये आले. आमच्या हद्दीमध्ये आले. 149 तर भरला त्यांनी आणि वरनं 8 गुंठे पण जास्त घेतला. असा प्रश्न झाला तो. पण ते तरी पण मान्य करायला तयार नव्हते. तरी पण आम्ही वारंवार 2दा-3दा त्यांना समजवलं. मग आता जर समोरची व्यक्ती समजतच नसेल तर मग आम्हाला पर्याय काय? कोर्ट, कायदेशीर मार्गाने. हा, मग आम्ही त्या मार्गाने पहिले त्यांना एक नोटीस पाठवली. नोटीस पाठवल्यावरती ते माझ्या डायरेक्ट घरी आले. ते मला म्हटले जे काय असेल ना ते आपण मिटू. तर मी म्हटलं काका जे आहे ना ते तुम्ही देऊन टाका. कशाला, म्हणजे मला तुमचा अर्धा इंच नकोय आणि आम्ही पण तुमच्या मुलासारखेच होत. जसे तुम्ही आम्हाला समजताय, तुम्हालाही कोण नाही आम्हालाही कोण नाही. आपल्या घरातला विषय हा बसून संपू शकतो, सॉर्ट आउट करू. हो. म्हणून संतोष नानाही होते, आमच्या घरातली बरेच मोठी व्यक्ती होते, ते याच्यामध्ये पडले. पण जर समोरची व्यक्ती मान्य कर, आधी तेही मान्य केलं, पण नंतर जरा जास्त वाढायला लागलं. कसं असतं, महिलांचं ऐकावं, पण महिलांचं कुठपर्यंत ऐकावं हे घरच्यांना पण कळायला पाहिजे ना. आपल्याला माहितीये हिचं क्षेत्र आपल्याकडे आहे, आज तुम्ही सगळीकडे मॅनेज करू शकता. घरच्यांचं ऐकावं म्हणजे आता ते सुरेश काकांचं पहिले हो होतं, ते मान्य पण केलं की पप्पा मोठे होते, ते करते होते, म्हणून आम्ही त्यांना पोट खराब 31 गुंठे दिला. मग आज तुम्ही दिला. मग 40 वर्ष झाले. 1985चा वाटप आहे आमचा. तर मग 1985च्या वाटप मध्ये आज तो आहे म्हणून फेरफार तयार होतो ना, की डायरेक्ट आमचा फेरफार तयार होतो? नाही ना. फेरफार तयार आहे आमचा. सातबारा आहे जो आता मी तुम्हाला दाखवलं. जसा सातबारा 132चा आहे तसा फेरफार पण आमचा 132चाच आहे. त्याच्यानंतर आता मी नकाशाही तुम्हाला दाखवला सरकारी मोजणीचा. मग ते त्याच्यानंतर म्हटले की नाहीच पाडा होता. मग आता म्हटलं पर्याय ना आपल्याला, कोर्ट, प्रांत सरांकडे जाऊन हे सगळं. आणि आम्ही प्रांत साहेबांना विचारलं, प्रांत साहेब हे 2003च्या याच्यावर तुम्ही सँक्शन कसं दिला? तुम्ही जर कुठलीही बिल्डिंग मानताय वाणी सर, तर तुम्ही 6 महिने, वर्ष किंवा 2 वर्ष, बरोबर? ह्यांनी यांचा नकाशा पाहिला तुम्ही, तर यांनी 2002 ते 3चा नकाशा लावलाय. आणि त्या नकाशामध्येच, मी तो नकाशाही आहे माझ्याकडे, मी तुम्हाला तो दाखवते. त्या नकाशामध्येच दिसतंय 158 सुरेश खैरेंच्या नावावर जागा आहे त्या नकाशामध्ये. आणि हाच नकाशावरती सँक्शन 158. जर तुमचा सातबारा 149चा आहे तर तुमचं नकाशामध्ये 158 जागा काय करते? प्रश्न मार्क होतो ना. आणि आज जे पब्लिकची दिशाभूल करतात, नाही आमच्या बाजूनेच निर्णय आहे, आमच्या बाजूनेच आहे. पब्लिकनी पण पेपर बघावा, पब्लिकनी पण 2003चा नकाशा बघावा. आणि 2003च्या नकाशात काय लिहिलंय हे क्लिअर तर दिसतच आहे ना. आज तुम्ही बिल्डिंगची परमिशन घेतली, पण जर खोलात गेले तुम्ही तर 6 महिने, वर्ष किंवा 2 वर्षाचा तुम्ही सरकारी मोजणीचा. मग आज जर तुम्ही 2002चा नकाशा लावला असेल बाणी सर, तर त्याच्यामध्ये आजूबाजूच्या बिल्डिंग पण दिसायला पाहिजेत ना. सरकारी ऑफिसरनी काय पाहिलं? हा आम्हालाच क्वेश्चन उभा राहिला. हा बघा सर, हा बघा 156 आणि 2 वीर 158 जागा आहे सुरेश खैरे. हा नकाशा पाहिला तर हा 2002 ते 2003चा आहे. आणि आमच्या नावे बघा किती जागा आहे, 140. आमचा सातबारा जुना 169चा आहे, ही 2002चा आहे. मग आजूबाजूच्या बिल्डिंग पण दिसायला पाहिजे. प्लस प्रांतांनी काय केलं? मग प्रांतांनी हे सगळं चेक केलं, त्याच्यानंतर त्याच्यावर स्टे दिला प्रांतांनी. पण प्रांतांनाही लोक असं म्हणजे आम्ही बिल्डिंगचं एवढं काम केलंय, तेवढं काम केलंय, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने सँक्शन घेतलंय ना. दुसऱ्याच्या जागेत असेल तर चूक आहे. हा असेल तर असेल नाही आहे ते तुमचं. हो आहे मला माहिती आहे ना. आम्ही विनाकारण नाही भांडत बसत वाणी सर. आणि जर तुम्हाला दिसतंय 158 सँक्शन मध्ये जागा आहे, मग तुम्ही सँक्शन घेतला आणि वरनं बोलतात आता आमच्या बिल्डिंगचं एवढं काम झालं. ह्याच्यात आता बिल्डरची पण चूक आहे, हे पण मी तुम्हाला सांगेल. त्यांनी पण नवीन मोजणी करायला पाहिजे. मोजणी केल्यावरती आजूबाजूच्यांना नोटीस. प्रांत साहेबांनी एवढी मदत केली तरी तुमची महसूल विभागाच्या विरोधामध्ये नेहमी ओरड असते. मी प्रांत साहेबांवर नाही बोलत आहे आणि नाही मी तहसीलदार साहेबांवर बोलत आहे. मी इथल्या ज्या सर्कल आहेत नारायणगावच्या, त्यांचं नाव आहे शीतल गर्जे. त्यांना प्रांत साहेबांनी म्हणजे आता स्टे ऑर्डर आहे तिथं, जिथं बंगल्याचं काम नाहीये, ते लिगल नाहीये, तिथं प्लॅन सँक्शन नाहीये. तर 8/1/2025 रोजी
मी तलाठींना कॉल म्हणजे सर्कलला फोन केला, शीतल मॅडम ज्या गर्जे मॅडम आहेत त्यांना मी फोन केला की मॅडम इथं बंगल्याचं काम चालू आहे, तुम्ही प्लीज अर्जंट या, आणि तुम्हाला प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे पण तुम्ही दुर्लक्ष करताय. तर मग ते मॅडम बोलले की मी आता मीटिंगला. सर्कल येऊन काम बंद पाडायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे का? हा, म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे ना तुम्ही आज इथं स्टे आहे तर मग पोलिसांना तर घेऊन येऊ शकत नाही ना आपण काम थांबवा म्हणून, मग जबाबदारी सर्कलला दिली असते ना. म्हणजे तहसीलदार साहेब पण नाही येऊ शकत, त्यांना अख्ख्या तालुक्याचं काम असतं, तर मग ते सर्कललाच सांगणार ना नारायणगावचे. म्हणजे असं बांधकाम बंद पाडायचा अधिकार सर्कलला आहे? बंद पाडायचं नाही, ते ऑलरेडी त्याच्यावर स्टे आहे. अच्छा अच्छा. त्याच्यावरती ज्या ठिकाणी स्टे आहे तिथं बांधकाम सुरू आहे. मी पाहून त्याची घ्या आणि पंचनामा करून वर कळवा फार पडतो. येस नाही, पंचनामाही झाला. तिथं तुम्हाला सगळ्यात मोठी स्टोरी सांगायची सर्कलची. प्रांत सरांनी तहसीलदार साहेबांना पंचनामा करायला म्हणजे इथं स्थळपाणी करायला पाठवलं, तर मग तिथे शीतल गर्जे मॅडम होत्या. म्हणजे सुयोग साम्राज्याचं स्थळपाणी करायचं होतं आणि तिथे शीतल गर्जे मॅडम सर्कल म्हणून आल्या होत्या. त्याच्या आदल्या दिवशी मी जाऊन भेटली होती, पण मला त्यांच्याबद्दल थोडंसं चुकीचं कळलं होतं. जसं तुम्हाला आमच्याबद्दल कळतं तसंच आम्हालाही कळलं होतं, म्हणून मी जाऊन भेटली. मॅडमला म्हटलंय बघा जे बरोबर आहे ना सत्य परिस्थिती ती तुम्ही लिहा, तुमचं काय असेल ना आम्ही पण देतो, वास्तव मांडा. हा वास्तव मांडा. दुसऱ्या दिवशी आम्ही ते स्थळपाणी करायला आले. स्थळपाणी करायला आल्यावर शीतल गर्जे मॅडमने काय केलं, जिथं वास्तुस्थिती आहे ते त्यांनी पंचनामामध्ये लिहायला पाहिजे. त्यांनी काय केला, पूर्ण रिपोर्ट सुरेश खैरेंच्या नावाने व्यवस्थित लिहून दिला. आणि आम्ही त्यांना क्वेश्चन केला की तुम्ही असा रिपोर्ट का तयार करताय, तुम्ही का नाही लिहत आहे? 2003चा नकाशा यांनी लावलाय, बंगल्याचं काम चालू आहे, त्याची काही कुठलीही परमिशन नाहीये आणि त्याचं कुठलाही सँक्शन नाहीये, आणि इथं रात्री 2 आणि 3 वाजता वाळूच्या गाड्या खाली होतात. हे असं सगळं आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही हे का वाळूच्या गाड्या ते विकत घेत असतील, त्याच्या पावत्या असतील. बरं, मग रात्री 2 आणि 3 वाजता गाड्या नाही न्यायला पाहिजेत. आज मी त्याच्या बाजूलाच राहते ना सर, तर रात्री 3 वाजता जर गाडी आज तिथं. वाळू वाहतुकीला सूर्योदयानंतर सूर्यास्ताच्या अगोदर परमिशन आहे. बरोबर. आता आपल्याकडे इथं कुठे वाळू मिळतच नाही, पण मग ते रात्री 3 माहित नाही. पण रात्री 3 आणि 2 आणि 1 वाजता जर गाड्या खाली होत असेल तर क्वेश्चन मार्क होतो ना. महसूल वेगळी यंत्रणा कदाचित काय धोरणात्मक असेल, माहित नाही. हा, ते मलाही नाही माहिती. ठीक आहे, त्या वाळूच्या गोष्टीकडे आमचं काही एवढं हे नव्हतं, कारण का आमचं काही बिल्डर बरोबर नव्हतं. आमचं जागा मालक सुरेश काका आणि आमचं दोघांचं होतं. मग ह्याच्यात आज नुकसान होतंय तो बिल्डरचा होतोय. तर आम्ही त्यांना कोण आहे? सचिन शेलोत म्हणून आहेत आणि 11 पार्टनर आहेत त्यांना. ते पार्टनर आता म्हणजे मेन तर हेच, हो मेन तर हेच आहेत. पण त्याच्यानंतर त्यांनी पंचनामा केला. पंचनामा रिपोर्ट पूर्णपणे चुकीचा लिहिला शीतल मॅडमनी. ठीक आहे, म्हणजे ज्या सर्कल आहेत. आणि मग आम्ही त्यांना क्वेश्चन केला, तुम्ही असा रिपोर्ट का लिहिताय? ते बोलले मी ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या रिपोर्टमध्ये लिहेन, म्हणून आम्ही पंचनामा रिपोर्टवरती सही केली. आणि मी त्यांना फोन लावला दुसऱ्या दिवशी, मॅडम पंचनामा आपण स्पॉटवर करतो, हो त्या पंचनाम्यावर 2 लोकांच्या सह्या घेतो, हो बरोबर, तो आपण सगळ्यांना वाचून दाखवतो. बरोबर. काही शंका असेल तर आपण ते करेक्ट करतो. पण आम्ही त्यांना बोलत होतो ना, मॅडम हे तुम्ही लिहा. त्या बोलल्या मी माझ्या रिपोर्टमध्ये लिहेन, म्हणजे माझा एक रिपोर्ट असतो वेगळा, त्याच्यात लिहेल आणि मग मी पाठवेल पुढे. मग मी तिला त्या मॅडमला मी दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला की मॅडम तुम्ही पंचनामा रिपोर्ट पाहिजे मला, तुमचं पण काय लिहिलंय मला बघायचं आहे. मॅडम बोलले मी तहसीलदार कार्यालय पाठवून दिलंय. म्हटलं मी ठीक आहे. ओसी असते ना त्यांच्याकडे? नाही ना, ते बोलले तिकडून घ्या तुम्ही. ठीक आहे, मी म्हंटल ठीक आहे. मग मी लगेच तिकडे गेली, जुन्नर म्हणजे तहसीलदार कार्यालयात घेतली, ऍप्लिकेशन केलं की मला त्याचं ओसी पाहिजे. मग ते दिल्यावरती मी जेव्हा ते पंचनामा वाचला तर त्याच्यात त्यांच्या रिपोर्टमध्ये काहीच नव्हतं. मग मी ऑब्जेक्शन घेतलं की हा पंचनामा पूर्णपणे सर चुकीचा झालेला आहे. मी आपले तहसीलदार साहेब त्यांनी खूप सहकार्य केलं. ते कुणाचे म्हणजे माझ्या बाजूने आहेत की नाही पब्लिकच्या असं नाहीये. जिथं चुकतंय तिथं तहसीलदार साहेब बोलतात. तहसीलदार साहेबांना मी म्हटलं सर तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः चला पंचनामा करायला, मग तुमच्या जे नजरेत दिसेल ते तुम्ही सर लिहाल ना. ह्या मॅडमने तसं काहीच नाही केलं. मग त्या मॅडमला परत स्थळपाण्याचा रिपोर्ट त्यांनी चेंज करायला लावलं की तू जे बघितलंय ना तेच लिहितो, आणि फोटोच्या पण स्पॉटचे पंचनामा जेव्हा करतो तेव्हा स्पॉटचे फोटो पण घेतो. तुम्ही तेही फोटो घेतले नाही. मग आम्हाला ते पूर्णपणे चुकीचं वाटत होते की चुकीचा पूर्ण पंचनामा चालेल. कारण का चुकीचं का मॅनेजच बोलू शकतो सर, ह्याला मॅनेजच बोलू शकतो. आज तुम्ही पंचनामा रिपोर्टच जर चुकीचा बनवला तर माझं पंचनामावरती सर पुढे चालणार आहे ना सगळं. जर तुम्ही बेसच चुकीचा बनवताय तर माझं पुढे सगळं चुकणार आहे ना, म्हणजे पंचनामा रिपोर्ट पासूनच. मग त्यांना साहेबांनी सांगितल्यावरती त्यांनी फक्त
त्याच्यात फक्त बंगल्याचं मेन्शन केलं की बंगल्याचं काही कुठल्याही परमिशन्स नाहीयेत आणि एवढंच मेन्शन केलं का दुसऱ्या रिपोर्टमध्ये पण. तेव्हा पण आम्हाला कळलं की ह्यांना आपण किती जरी बोललो तरी हे करणार नाही, द मॅनेज. तर मग त्यांना एवढं पण म्हटलं तुम्ही ते सगळं टाका, 2003चा नकाशा इथं वाळूचं आहे, तुमच्या डोळ्याला ते दिसतंय ना, एवढी डोंगरा एवढी वाळू तुम्ही साठवून ठेवले ते तर तुम्हाला दिसतंय. तुम्ही ते पण नाही केलं, तुम्ही वाळूच्या पावत्याही त्यांच्याकडे मागितल्या नाही. म्हणजे मग हे काय, वाळू होती कच होती? वाळू होती. अजूनही तुम्ही जाल तर तिथं स्पॉटवर तुम्हाला वाळू दिसेल. ठीक आहे, आम्ही त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर शीतल मॅडमला जेव्हा प्रांतांनी हे केलं, तो आमचा पंचनामा, हा पंचनामा रिपोर्ट साहेबांकडे गेल्या, आमच्या हेअरिंग चालू झाल्या. त्याच्यानंतर हेअरिंग मध्ये स्टे दिलं त्यांनी बिल्डिंग वरती आणि बंगल्यावरती. आणि मग आता बिल्डरचं म्हणणं होतं की आमचं खूपच पैसे, बंगले बांधतात का काय बांधतात? म्हणजे पुढे 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 त्यांनी काय केलंय, पुढे एक बंगला आहे त्यांचा जुना, त्याच्यात ते राहतात, त्याच्या मागे बिल्डिंग आहे आणि त्याच्यानंतर एक बंगल्याचं काम चालू आहे. तर तिथे पुढे जे बिल्डिंग बांधले त्याच्यात गाळे आहेत त्यांचे पूर्णपणे. आणि मागची जागा जिथे निघतोय तिथे नेमकं काय सुरू आहे? तो पूर्णच पट्टा येईल ना मनी सर. आता तुम्हाला जसं मी सरकारी मोजणी दाखवली ती किती भरली, 99 भरली. माझं 7/12 जास्त तुमची जागा निघते. हो, मग आता ती रस्त्यात तर नाही जाऊ शकत ना. 33 गुंठे क्षेत्र कधी रस्त्यात जाईल का? ते म्हणतात नाही गेला असेल कुठेतरी, असं कसं जाईल ना क्षेत्र? कुठे गेलं असेल तर काढून दिलं पाहिजे. हा बरोबर आहे, कॉमन जाईल ना. हा, मग मला काय म्हणणं होतं ह्याच्यात, आज लॉस कोणाचं होतंय? आज बिल्डरनी पैसे लावलेले आहेत, याच्यात बिल्डरचा लॉस होत आहे. आज जागा मालक समजून घेत नाही, कन्स्ट्रक्शनचं नाव खराब होतं. आता मला माहितीये कन्स्ट्रक्शनचं नाव खराब झालं की पब्लिक घेत नाही. आज तुम्ही तिथं किती पब्लिसिटी केली तरी कन्स्ट्रक्शन विकलं जाणार नाही. लोक काय म्हणतात, बाबा इथं कोर्ट केसेस आहे, आपण आपला पैसा कसा लावायचा. जसं आमच्या बाबतीत झालं, पब्लिक जसं बोलते तसं आज त्यांच्या बाबतीत झालंय. म्हणून आमचा एक उद्देश होता की काकांना समजायचं, काका हे सगळं खूप मोठं होईल प्रकरण, तर तुम्ही आपण मिटूया. पण तुमची भूमिका जर मिटवायची नसेल, द्यायचंच नसेल, जर तुम्ही ठरवलं असेल तर आम्ही पुढचे पर्याय निवडले. सर्कल गरजे यांच्याबद्दल तुम्हाला अक्कस का? आता मी तुम्हाला सांगते सर, जर त्याच्यावरती स्टे आहे त्या प्रॉपर्टीवरती, त्याची परमिशन नाहीये. मी त्यांना फोन केला 8 तारखेला, तर त्या मला म्हटलं की मी सांगते. त्याच्यानंतर मी त्यांना 2 वाजेपर्यंत फोन लावत बसली. मग ते 2 वाजेपर्यंत फोन लावत बसली, त्यांनी काय उचलले नाही. ते म्हटले मी मीटिंग मध्ये आहे, कोणतरी मंत्री आलेले. म्हटलं ठीक आहे मॅडम, पण 2 नंतर तरी पण तुम्ही दुसऱ्याला सांगून तर पाठवा, तोपर्यंत झाल्यावर तलाट्याला पाठवायचं. हो, तर सर त्यांनी काय दुर्लक्ष केलं. आणि नंतर मी म्हंटल मॅडम इथे खूप भांडणं होतील, हे काम थांबत नाहीये आणि इथं स्टे, इथं परमिशन नाहीये, प्राण साहेबांनी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही जरी दुर्लक्ष करताय. तर बोलले की ठीक आहे, बघते मी, तलाठींना पाठवते. आणि त्याच्यानंतर तलाठी आणि अजून एक माणूस आहे त्यांच्याबरोबर ते आले 8/1/2025 रोजी, आत्ताची 4-5 दिवसापूर्वीची घटना आहे. आणि ते आले आणि त्यावेळेस ते नोटीस द्यायला आले. मी त्यांना बोलून घेतलं होतं म्हणून मी होती तिथं स्पॉटवरती. मग स्पॉटवरती ते तलाठी नोटीस घेऊन आले होते. त्याच वेळेस त्यांनी, ते जी लोक होती काम करणारी, ती खाली उतरत नव्हती. ते तलाठींनाही ऐकत नव्हते. जेव्हा तलाठी बोलले मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेल, तेव्हा मी त्या माणसांना समजवलं क्यों आप इस झंझट में पड़ रहे, जगे मालिक का और हमारा झगड़ा चालू है, इसमें आप मत पडो, हम लोग को आपको तकलीफ नहीं देना है, असं आम्ही त्यांना बोललो. ते बिचारे सगळे खाली उतरले. ठीक आहे, खाली उतरल्या तिकडून योगिनी खैरे आणि सायली खैरे ह्या एकदम म्हणजे जे चालायची जी पद्धत होती त्याच्यावरनं मला कळलं की हे भांडणं करणार आहेत. म्हणून मी तलाठी सरांना म्हटलं सर मी जाते, इथे वाद होणार आहेत. सर म्हटले नाही आम्ही आहोत, काही ना काय करून. म्हटलं नको सर, वाद होतील, मी जाते. तर त्यांनी जी सुरुवात शिव्यांची चालू केली, शिव्या म्हणजे बरंच घाण लेवलला बोलल्या त्या. पर ते त्यांना माहितीही नव्हते ते तलाठी आहेत काय, ते तलाठी नाही लोटलं, तुम्ही चालते वा आमच्या जागेतून, बरंच काय बोलल्या त्या. त्याच्यामुळे आमची तिथे भांडणं झाली, माझी भांडणं झाली, त्यांची भांडणं, फार मारामारी झाल्या तिथे. आमच्या सुयोग साम्राज्याच्या तिथे आमच्या मारामाऱ्या झाल्या 8 तारखेला. सासू सुनेची मारामारी? हो, मारामारी झाली, पर्याय नाही. जर सासू सुनेला एवढं घाण बोलत असेल तर कुठलीही सून ऐकून घेणार नाही. मग सासू विसू आम्ही विसरतो ना. शेवटी प्रत्येक, आज एक तलाठी आहेत, एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, तुम्ही त्यांच्या समोर सूनबाईची काही घाण बोलून किंमत करत असेल तर कुठली सून ऐकून घेईल? मग सून ऐकून घेईल, मग सून बोलणार ना. शिष्टाचार नावाचा प्रकार असतो ना, सासू आहे आपली. हा, ते मला नाही माहिती, पण मी तुम्हाला सांगते मारामारी अगदी अशा झाल्या की पार दगडी फेकल्या, एवढं मारामारी झाल्या. त्याच्यात तलाठींनाही लागलं.
कारण का बिचारे तलाठींचा काही रोल नव्हता, ते सोडवत होती तुम्ही आता मध्यंतरी गर्जनचं काही सांगत होते, तिथे मग त्यांनी जर तुम्हाला सहकार्य केलं नाही, एक चांगला मार्ग आहे वरिष्ठांकडे तक्रार करायची, दाद मागायची. गेलो होतो ना आम्ही परत, पण सर बोलले, मी समजवलंय, म्हणजे आपण तहसीलदार सरांना सांगितलं सर असं असं होतंय, आणि मी प्राणसाहेबांना पण तिथून लगेच फोन केला की सर असं असं होतंय, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, जी व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवली होती तीच व्हिडिओ मी आता तुम्हाला परत देणार आहे, तर तुम्हीच बघा. आज जर मग ती 8 तारखेची भांडणं अतिशय घाण झाली, पहिल्यांदा हा प्रकार झाला सासू सुनाची भांडणं, आणि 8 तारखेला जेव्हा भांडणं झाली त्यानंतर मला वाटलं आता शांततेत होईल, म्हणून एक सर्कलचं काम काय होतं की एक शहानिशा करावा की काय झालं. सर्कलने फोन स्विच ऑफ नाही करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मीटिंग मध्ये असते. हा नाही, कसली मीटिंग, जर सामान्य माणसं असो किंवा आम्ही असो, जर ते प्रॉब्लेम मध्ये असतील तर तुम्ही एक तर फोन उचला, नाही तर काहीतरी पोलीस पाठवा किंवा काहीतरी करा. तुम्ही डायरेक्ट फोन बंद करता, एक तर फोन उचलत नाही, आमचं हे चालू आहे, आमचं ते चालू आहे. अरे पण इथे काय चाललंय, म्हणजे तुम्ही जेव्हा मारामाऱ्या कराल, जेव्हा मर्डर होतील त्यावेळेस तुम्ही, म्हणजे सगळं झाल्यावरती जसे पोलीस येतात तसं तुम्ही म्हणता, तसं तुम्ही येणार का. तरी पण त्या मॅडमचं एक काम होतं, त्यांनी तेही नाही केलं. आमचे फोनचे मिस कॉल दिसले असतील तुम्हाला, संध्याकाळी तरी तुम्ही कॉल करा. त्यांनी त्या दिवशीही फोन नाही केला आम्हाला. परत 9 तारीख आली, 8ची 9 तारीख झाली. 9 तारखेला यांनी पुन्हा बंगल्याचं काम चालू केलं सकाळीच, आणि त्याच्यावरती खूप माणसं लावली कामाला. मी त्यांना पुन्हा फोन केला सर्कल ऑफिसला, गर्जे मॅडमला, की मॅडम इथे काम चालू झालेलं आहे असं, पण मॅडमनी माझा एकही फोन उचलला नाही. सकाळीच 9 तारखेच्या सकाळी त्यांनी एकही फोन उचलला नाही. शेवटी मला राहत नाही. फोन किती वाजता केला? तरी असेल 10च्या सुमारात, 11च्या सुमारात. 9:30 नंतर त्यांची ड्युटी चालू होते. ठीक आहे, 11ला केला, 12ला केला सर, उचलायलाच पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर मी 1 वाजता, शेवटी मला राहत नव्हतं, मॅडम फोन उचलतच नव्हत्या, मग मी ऑफिसला गेली डायरेक्ट. त्यावेळेस त्या मॅडम निवांत बसल्या होत्या, काय असं काही काम नव्हतं. जर भांडणं चालू असेल तर मी पहिले काय काम करेल की स्पॉटवर जाईल आणि ती भांडणं थांबवेल. आपल्याला प्राण साहेबांनी किंवा तहसीलदार साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही लक्ष द्या, तिथे भांडणं होता कामा नये. जर तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला जर सांगितलं असेल सर, तर मग तुमचं काम आहे ना. तिथे गेल्यावरती मी त्यांना म्हटलं, मॅडम मी तुम्हाला एवढे कॉल करते, तुम्ही फोन का नाही उचलत आहेत माझे, असं मी त्यांना प्रश्न केला. ते बोलले, मॅडम मी मीटिंग मध्ये होती, आत्ताच आली. मी म्हंटल, मॅडम तुम्हाला तर येऊन खूप वेळ झालेला आहे, तुम्ही मला बघून कॉल तर करायला पाहिजे की काय झालं, तरी तुम्ही कॉल केला नाही. मग मी तिथं म्हंटल, तुम्ही चला, स्पॉटवरती काम चालू आहे. ते बोलतात ते कामच थांबवत नाही तर आम्ही काय करणार. म्हटलं, मग तुम्ही जर असं बोलायला लागले तर मग आम्ही काय करायचं. मग तुम्ही आम्हाला प्रवृत्त करता की तुम्ही भांडणं करा आणि काम थांबवा. असंच होतंय ना, की तुम्ही स्वतःही येत नाही. म्हणजे आज सरकारने तुम्हाला नेमलंय, आज तुम्ही तलाठी आहेत, सर्कल आहे, तलाठी बिचारे त्यांना बरं नसतानाही ते आले स्पॉटवर 8 तारखेला. मग 9 तारखेला तुमचं काम आहे ना सर की तुम्ही या. आता मी जर सर्कल मॅडमकडे गेले तर सर्कल मॅडमला आणि मलाच माहितीये की मॅडम तुम्ही चला स्पॉटवर काम थांबवा. मॅडमने मला 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास, मी म्हंटल मी जाणारच नाही जोपर्यंत तुम्ही येत नाही. मी इथेच बसणार, मी तर बोर्ड घेऊन बसणार उपोषणचा, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही मॅडम इथं. आणि मग तिथे मर्डर वगैरे झाले ना, खून बिन पडले ना, की तुम्ही येणार का मग स्पॉटवरती. आम्ही तुमच्याकडे मदतीसाठी येतो आणि तुम्ही आम्ही नाही येणार असं दाखवताय, मी येऊन करणार काय, असं कसं बोलू शकते सर्कल. आणि मी माझं ऐकत नाही असं जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर बोलत असेल तर तुमच्याकडे आहे ना पुढचे पर्याय, तुम्ही ते हे करा ना. तुम्ही ते पण नाही केलं सर. ह्यांनी काय केलं, त्या उठतच नव्हत्या आणि दुर्लक्ष करत होत्या. मी, माझे घरातले नातेवाईक सगळे आम्ही गेलो होतो सर्कल ऑफिसला आणि आम्हाला 1 तास बसून ठेवलं, 1.25 तास झालं आम्ही बसलो. मी म्हटलेलं की मी जाणार नाही जोपर्यंत तुम्ही येत नाही. त्यांनी मग मी परत प्राण साहेबांना फोन केला, साहेब इथं खूप म्हणजे इथं मॅनेज झालेलं काम आहे, हे जर ऐकतच नसतील तर आम्ही कुणाकडे दात मागायची. तर मग साहेबांनी लगेच, प्राण साहेबांनी मदत केली आम्हाला. प्राण साहेबांनी आपले जे नायक तहसीलदार आहेत मुंडे सरांना फोन लावून त्यांनी नायक तहसीलदारांनी तिथे फोन लावला आणि सांगितलं की तुम्ही ते काम थांबवा, त्याच्यावरती स्टे आहे, त्याचे परमिशन्स नाहीयेत, आपल्याकडे असं असं चालू आहे. तेव्हा त्या फोनवर बोलत बोलत सर बाहेर गेल्या ऑफिसच्या. तोपर्यंत मी तिथेच बसलीये. माझ्या बरोबर जे पाहुणे आले त्यांना जरा डाऊट आला, बंगल्याचं काम चालू आहे, आता माणसं आहेत त्याच्यावरती. आणि मग माझ्या पाहुण्यांना डाऊट आला, त्यांनी तिकडे फोन लावला आमच्या घरी, आमच्या घरातून ते काम दिसतं. तर फोन लावल्यावरती त्यांना सांगितलं की तू तिथे लक्ष ठेव आणि व्हिडिओ चालू कर. तेव्हा काम चालू होतं आणि ह्या मुंडे सरांशी बोलता बोलता बाहेर गेल्या ऑफिसच्या आणि तिथून त्यांनी व्हॉट्सअप किंवा मोबाईल, म्हणजे त्यांची जर कॉल डिटेल्स आपण काढली तर आपल्याला लगेच कळून येईल. त्यांनी काय केलं, त्यांना फोन लावून सांगितलं का आम्ही येतोय, तुम्ही पटापट खाली व्हा. तुमचा संशयित आरोप
आता जर वाणी सर मी तुमच्या समोर बसतीये आणि मी तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येते तर थर्ड पार्टीला कळूच शकत नाही ना, कारण का तुम्हाला आणि मलाच माहितीये. आता मला माहितीये मी कंप्लेंट घेऊन गेलेली आहे, मग आता वाणी सर काय करतील? कदाचित तुम्ही कुठे जाता तुमच्या वॉचवर कोणीतरी असू शकतं, ते सांगू शकतात. काय नाही नाही नाही, असं कसं? मी काय चोरी करायला चाललीये का किंवा मी काय करायला चाललीये का? माझा एक लिगल पॉइंट होता की इथं जस्ट इथं कुठल्याही परमिशन नाही आहेत, तर तुम्ही तिथे काम कसं करून देताय? बरोबर. ह्यांनी काय केलं मॅडमनी, त्यांना इथे फोन लावून कळवलं, लगेच ताबडतोब कळवलं. आणि मग जेव्हा त्यांच्या बंगल्यावरची लोक खाली उतरली तेव्हा मी मॅडमला प्रश्न केला की मॅडम जर तुम्ही माझ्या समोर बसल्यात, तुम्ही फोनवर बोलत बाहेर गेल्या आणि तुम्हाला आणि मलाच विषय माहितीये, मग त्यांना कसं कळलं? थर्ड पार्टीला कळलं कसं की लगेच बंगल्यावरची माणसं खाली उतरवली? म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं की मी येतेय, बंगल्यावरची माणसं पटापट खाली उतरव. हा तुमचा आरोप? हो, आमचा आरोप. आणि मी त्याचा व्हिडिओही तुम्हाला देते. आता मी जर त्या क्षणी गेले आणि त्याच्या 10 मिनिटांनी मॅडम येतात, आता चला आपण जाऊ. मग मी म्हंटल तुम्ही आता येऊन काय करणार तिथे? जर तुम्ही त्या माणसांना अलर्ट केलं की मी येते तुम्ही जा, मग जर तुम्ही त्या माणसांना अलर्ट केलं तर आता तुम्ही त्या स्पॉटवर येऊन करणार काय? मग स्पॉटवर ते आल्या, जेव्हा माणसं निघून गेल्यावरती ते आल्या, ठीक आहे. मग ते आल्यावरती ते काहीच दिसलं नाही त्यांना. म्हटलं मग हे आता जसं पाहिजे तसं तुमच्या मनासारखं झालं की नाही? म्हणजे तुम्ही पंचनामा रिपोर्ट बदलता, पाहिजे त्या मनमान्यानी नोटीस आम्हाला काढता, हा, किंवा काही म्हणजे कारण नसतानाही, कुठलीही गोष्ट नसतानाही आज ज्या सर्कल मॅडम करतात ते पूर्णपणे चुकीचं आहे. असे अनेक लोकांचे त्यांच्यावर आरोप आहेत, अनेक लोक आहेत मला त्यांच्याबद्दल सांगतात. आम्ही तरी पण म्हणतो जाऊ दे, पण जो त्या दिवशीचा प्रकार होता वाणी सर, मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला देते, तो तुम्ही जॉईन करायला आणि तो व्हिडिओ शेअर करा की जर मी तुमच्याकडे आले तर तुम्ही ते तसं कसं करू शकता पब्लिक? म्हणजे तुम्ही सांगताय की मी येते, तुम्ही पटापट तुमची माणसं खाली उतरा. मग आम्ही त्यांना प्रश्न केल्यावरती म्हणतात की लोकांना टीप भेटते. अरे अशी कशी लोकांना टीप भेटते? का आपण काय दगड चोरतोय का, वाळू चोरतोय का, रात्री गाड्या खाली करतोय का? अशी टीप देणारे कोण? टीप देणारे तुम्हीच. टीप तुम्हीच दिली ना, म्हणूनच त्यांना कळलं ना. टीप देणारा काय करतो, आधी मध्ये 4 लोकांना फोन लावतो, मग ती बातमी तिथपर्यंत पोहोचते. पण तुम्ही तर 10 मिनिटात, 1 सेकंदात त्यांना बातमी पुरवली. जर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा व्हॉट्सअप रिपोर्ट काढला तर त्याच्यात दिसेल ना तुम्ही कुणाला फोन केलाय किंवा मेसेज केलाय, बरोबर? कळेल की नाही सर? मग हे कुठपर्यंत मग सर्कल मॅडमनी मदत करतायत ह्या? कुठपर्यंत यांनी, मग सामान्य आमच्या सारख्यांना एवढा त्रास आहे तर सामान्य माणसाला किती त्रास असेल याचा? एवढं सगळं सांगताय, खरं खोटं काय असेल ते तुम्हाला आणि त्या गरजे मॅडमला माहिती. हो, तुम्ही तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, कलेक्टर आहेत किंवा महसूल मंत्री, त्यांच्याकडे मी तहसीलदार साहेबांनाही कंप्लेंट केलेली होती याच्या आधी. तहसीलदार साहेबांनी म्हणजे समजवलं की असं काही करू नका, जी वस्तुस्थिती आहे ती बघा, ह्यांचीही बाजू नाही घ्यायची. तुमची मागणी काय त्यांच्या बाबत? माझी त्यांच्या बाबत जी मागणी आहे ती जे अतिशय चुकीच्या पद्धतीने करतायत, म्हणजे एकाच पार्टीच्या बाजूने. म्हणजे असं झालं, मी पैसे दिले की तुम्ही आमच्याच बाजूने बोला, तुम्ही समोरच्यांचं काही नका लिहू. आज पैसे आम्ही देऊ शकतो पण आम्ही नाही करत, कारण का आम्हाला माहिती आमचे पेपर खरे आहेत. तुम्ही एक महिला, त्या एक महिला ऑफिसर आहे. महिला ऑफिसर असेल तर महिला ऑफिसरनी महिला ऑफिसरला महिलाला मदत करायला पाहिजे, नाही की चुकीच्या पद्धतीने लगेच त्यांना फोन लावणार की मी येते, तुम्ही 10 मिनिटात तुमची माणसं खाली उतरवा. तुमची माणसं खाली उतरतात त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. मग आता त्या लोकांना कसं माहिती की गर्जे मॅडम येणार आहेत? बरोबर आहे की नाही? मग हे मॅडमने सांगितलं नाही, अंदाज नाही, कन्फर्म खबर आहे आम्हाला हे मॅडम. मला मॅडम सांगा, शेवटचा प्रश्न. तुम्ही सुरेश खैरे त्यांच्या पत्नी, एक कौटुंबिक नातं आहे. तुमचा जो वाद चालू आहे तो टेक्निकल आहे. ती जागा तुमचीच असेल नसेल दोघांना माहिती किंवा शासनाला माहिती. काही सुवर्ण मध्य निघू शकतो का? तुमच्यातला वाद संपू शकतो का? काही मार्ग निघेल का? आता हे घरातलाच विषय आहे. आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना समजायचं, पण त्यांनी काही समजून नाही घेतली. शेवटी आम्हालाही आमच्या घरात मोठे तेच होते, खैरे फॅमिलीतून तरी. तर त्यांनी समजून घेऊन सगळ्या पहिल्या गोष्टी शहानिशा करून, आणि त्यांना जरी विचारलं, आज माझ्या 2 मुली आहेत, मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊ शकते की माझी जागा निघते, मी हक्कासाठी भांडणार, हे मी बोलू शकते. जागा तुमची आहे, ते तुमचे चुलत सासरे आहे, पण ते नाही ना घेणार. ब्लड रिलेशन आहे. हो, मार्ग काही निघू शकतो का? सुवर्ण मध्ये जर त्यांनी मिटवलं तर मिटू शकतं ना. आज बिल्डरने पण प्रयत्न केले त्यांना समजायचं, कारण का बिल्डरला पण वस्तुस्थिती माहिती. तुम्ही अडूनच बसले ना की सगळी जागा माझी, सगळीच मला द्या. नाही, हे बघा, सुवर्ण मध्ये म्हणजे जर आता आमची जागा निघतीये तर आम्ही ती मागणार ना. आज यांनी सगळं जर मॅनेज, सगळं जागेवर राहणार आहे. हो, मान्य ना, घेऊन जात नाही कुठे, नाही घेऊन जात. प्रत्येकावर वेळ येते. उद्या त्यांना काही प्रॉब्लेम झाला तुम्हालाच जावं लागणार आहे. तुम्ही कुठल्या संकटामध्ये आले ते पण येणार आहे.
बरोबर आहे ना. समजा ती जागा तुमची निघाली नसतीच तर ते बांधकामच झालं असतं. मग असं काही गृहीत धरून चला त्यातली निम्मी घ्या किंवा वेगळं काही करता येईल का, ते अर्धा चर्चेने मार्ग निघतो, गुंठ सर, चर्चेने. अर्धा गुंठाचं तरी बोलायला पाहिजे. आज जर जागा निघूनच जर ते नाहीच बोलत असतील तर चर्चा आज संतोष नाना होते आमच्या घरातले, तर त्यांचं म्हणणं आहे तुमची जागाच नाही. हा ते म्हणतात की तुमची हा, फाईट चालू हा, आहे. मग सध्या प्रकरण कुठल्या स्टेजला आहे? आता आम्ही हायकोर्टात गेलोय, अपील झालेलं म्हणजे आहे. कोर्टात जो काही निकाल लागेल तो हो, लागेल. आम्ही बार सुप्रीम कोर्टामध्ये व्यक्तिगत जायची लेवलला तयारी. कॉम्प्रोमाइजचं विषय जर नाही. ते आले, त्यांनी मान्य केलं तर होऊ शकतं. ह्याच्यात आज लॉस काय मान्य त्यांनी काय म्हणजे काय केलं तर तुम्हाला मान्य राहील? नाही, मी त्याचं डिसिजन नाही घेऊ शकत. आज आम्हाला माहिती आमची जागा निघते, ते बोलतात नाही निघते. मॅडम समजा ती जागा तुमची निघाली असं गृहीत धरू, काय होईल माहित नाही. ते तुमचे सासरे आहेत, त्यांच्या पत्नी तुमच्या सासूबाई आहेत. कुठला मार्ग निघाला तर तो तुम्हाला मान्य असेल तुमच्या स्तरावर? माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जागा द्यावी. सगळीच म्हणजे जे आहे कमी ती, सगळीच नाही, तुमची तुम्ही घ्या. म्हणजे जी निघते ती, हा, जी निघते ती तर आम्हाला द्यावीच लागणार. त्या जागेवर जर त्यांचं काही बांधकाम असेल तर मग ते काढावं लागेल. मग याला काय म्हणायचं मग म्हणजे आता तुम्ही सर सांगा, एक नियमात जरी व्यवस्थित असलं तरी नात्यामधून याला अगोचरपणा म्हणतात मराठी भाषेमध्ये. सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे, कितीही वर्षांची बिल्डिंग असो किंवा कितीही, तो विषय वेगळा मॅडम. नाही, समजा उद्या कोर्टाने सांगितलं की ती इमारत पाडण जागा ताब्यात द्या, पोझिशन द्या, हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी प्रेमाने, तुमचं रक्ताचं नातं आहे. पण त्यांनी प्रेमाने जर रक्ताचं नातं जर तुम्ही एक हात पुढे केला तर आम्ही प्रयत्न केले ना सर, आम्ही 4-5 वेळा प्रयत्न केले, पण समोरचा व्यक्ती अंग काढूनच घेत असेल तर मग पर्यायच नाही ना. उद्या मग आपण बोललो आम्ही लढतोय, उद्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही एवढा त्रास द्याल की तो नंतर बोलेल की आम्हाला जागा निघते. आता 132 मधनं 99.70 मायनस करा, म्हणजे 33 गुंठे क्षेत्र कमी आहे. त्यात काही कॉम्प्रोमाइज होऊ शकतो का? निम्मी तुम्हाला निम्मी आम्हाला? आता हा डिसिजन माझे हस्बंड घेतील, ह्याच्यात मी नाही घेऊ शकत. शेवटी केस आता ते मध्ये काढण्याची तयारी आहे. हा, मी तर पहिल्यापासून त्यांना सांगत होती की हे वाढू नका, प्रकरण हा वाढलं तर आज लोकांनी बुकिंग केलं, कोर्टामध्ये जाऊन काय खर्च होणार, हो. वकिलाची फी आहे, केस चालू राहणार 2 वर्ष, 3 मनस्ताप वर्ष, आहे, 4 वर्ष, संबंध बिघडतात. बरोबर. पुन्हा आता वादावादी आमच्या होते. बिल्डरच झालं ना, दगडी फेकाफेकी झालीच आहे. झाली आहे दगडी. संबंध उलट चांगले झाले पाहिजे. खैरे कुटुंब एकत्र यावं असं आम्हालाही वाटतंय, मॅडमलाही वाटायला हवं आणि सुरेश खैरे यांनाही वाटायला हवं. यांच्या कुटुंबामध्ये आपल्याला लक्ष घालायचं काही कारण नाही, परंतु कनिका खैरे अनेक मुद्द्यांवर चर्चेले जातात. नेमकी वस्तुस्थिती काय आहे, चुकतंय कोणाचं, घडतंय काय, बिघडतंय कुठे, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अजून एक मुद्दा आहे की पब्लिकची एक दिशाभूल होतीये. म्हणजे काही पब्लिकचे मला फोन येत आहेत, विचारतात की मॅडम आम्ही तिथे बुकिंग केलेलं आहे, मग आता आम्ही काय करू. तर मला एकच सांगणं आहे, म्हणजे थोडक्यात पब्लिकला पण, कुठे बुकिंग केले? हो, सुयोग साम्राज्यामध्ये बुकिंग केलेलं आहे. तर मला पब्लिकला हेच सांगणं आहे की तुम्ही बुकिंग केले ठीक आहे, करा, पण जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा. उगेच आम्हाला तुमच्यावरती राग नाहीये, आमचा जागा मालक आणि आमच्याशी वाद चालू आहे. आज तुम्ही बुकिंग केलेले आहेत, तुमचे पैसे गुंतलेले आहेत, काही लोकांनी कॅन्सलही बुकिंग केले आहेत. आज रजिस्टर ऑफिस तिथे येणार आहे, पण रजिस्टर ऑफिस पण विचार करणार सर. आपला कुठलाही गव्हर्नमेंट ऑफिस जर शिफ्ट करायचं असेल आपल्याला सर, तर तो जर शिफ्ट करायचा असेल तर गव्हर्नमेंट वाले काय विचार करणार की बाबा तिथे ऑलरेडी कोर्ट केसेस चालू आहे, पुढे काय येणार आहे निर्णय, उद्या बिल्डिंग तोडायचे आदेश आले तर आपण आपला ऑफिस कसा हलवायचा, हा प्रश्न उभा राहतोय लोकांना की बाबा आता आपण तिथे गाळे घेतलेत, मग रजिस्टर ऑफिस येणार का. आम्ही तिथेही आमच्या हेअरिंग चालू आहेत रजिस्टर ऑफिसला, फक्त आम्ही तिथे थांबलेलो आहेत. आम्हाला चांगलंही आहे की तिथे रजिस्टर ऑफिस यावं, पण आता पब्लिकची दिशाभूल होते की आम्ही जिंकलो, आम्ही असं झालो, आम्ही तसं झालं. तर तसं कोर्टाचा निर्णय असं काही कोर्टाचा निर्णय नाहीये. कोर्टाने हेच सांगितलेलं आहे की जी काय आहे, जी जागा आहे त्याची नाही मोजणी करा, मोजणी करायची गरज आहे असं आहे. आणि त्यांनी पुरुषीत लिहून दिलेली आहे यांनी, सुरेश खैरे यांच्या लॉयरनी, की जे का असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. पण द्यायला तयार आहोत पण कुठून, कोर्टातून. मग तुम्ही कोर्टामार्फतच करता तर मग आपण कोर्टामार्फत. त्यांचं आणि माझं नातं तर चांगलंच होतं. तर त्यांनी त्यांच्या म्हणजे सगळ्यात म्हणजे योगिनी खैरे असो, ह्यांचं माझं एवढं काही बॉन्डिंग नव्हतं, पण सुरेश काकांचं आणि माझं अतिशय चांगलं बॉन्डिंग होतं. तुम्ही योगिनी खैरे म्हणता, त्या सासूबाई आहेत,
इकडे तुम्ही मग जर सासू- सुरेश काका म्हणता आणि इकडे बाकी तुम्ही सिंगल नाव घेता. का घेती? जेव्हा आपल्या सुनेला ते आपण आपल्या आईसारखे आहे. असं नाही, जर आपली आई असती, आई आई असते आणि सासू सासू असते. सासू आईची जागा नाही घेऊ शकत आणि आई सासूची जागा नाही घेऊ शकत. आई जर असती तर आपल्या सुनेला एवढी घाण नसती बोलली. जर सासू आहे ना तर सासूनी आपल्या सुनेला खूप घाण लेवलला जाऊन बोलली, मग आपली सून भडकली. म्हणून आज योगिनी खैरे हे नाव येतं. ह्याच्या आधी मी त्यांना सांगितलं आहे सुरेश काकांना, म्हणजे मी सुरेश काकांनाच बोलू शकते, कारण का ते पहिल्यापासून माझ्या म्हणजे फार हृदयात होतं ते माणूस. असं नाहीये, हे वाद आमचा हा वेगळा गोष्ट झालाय. त्यांचं आणि माझं नातं हे खूप जवळचं होतं. ते लोकांना बहुतेक बघवलं नसेल त्याच्यावर. मुली वडिलांसारखं. हो, एकदम चांगलं नातं होतं. पण आज हे जागेच्या ह्याच्यामध्ये मी त्यांना प्रत्यक्ष भेटून 3-4 वेळा बोलली, पप्पा असं नका करू, आपल्या आपल्यात वाद होतील. पण हे जे सासू जे सून जे भरवतात, पुरुषांनी पण आपल्या बायकांचं किती ऐकावं हे पुरुषाला कळायला पाहिजे. मी पण माझ्या नवऱ्यानी माझं किती ऐकावं हे आपल्या नवऱ्याच्या हातात असतं. मी पप्पांना 3-4 वेळा समजवलं, पप्पा हे कोर्ट केसेस, वकील, आपलं तुमच्या कन्स्ट्रक्शनचं नाव खराब होणार, तिथे बुकिंग हे होणार, त्याच्यामुळे तुम्ही आहे ना हे नका करू. त्यांना समजवलं, ते आले पण होते 2-3 वेळा, पण अचानक सडनली ते बदलले. त्याच्यामुळे आमच्या दोघांच्यात वाद व्हायला लागले. मग त्या अजून जे माझ्या जवळ जी लोक होती त्यांना भडकवायला लागली, बघा तुमची सून असं करते, बघा तुमची सून तशी करते. पण सुनेने ह्याच्या आधी प्रयत्न केले ते तुम्हाला दिसले नाही. कनिकाताई खैरे आपल्या सोबत होत्या. त्यांच्या सोसायटी किंवा जे काही डिस्प्यूट असेल ते सिस्टमनी मार्गी लागेल, परंतु कौटुंबिक नातं शेवटी हे नातं असतं. सुरेश काका खैरे किंवा त्यांच्या पत्नी योगिनीताई खैरे, कनिकाताई खैरे, हे एक बॉन्डिंग आहे, ब्लड रिलेशन आहे. भविष्य काळामध्ये ही सगळी मंडळी याच्यावर विचार करतील. कायदेशीर मार्गाने काय मिळेल ते मिळेल, नाही मिळेल ते नाही मिळेल, परंतु रक्ताचं नातं संबंध बिघडत जातात. दोन्ही कुटुंबाला आपली विनंती आहे, विचार करा, चर्चेने काय मार्ग निघतो का बघा. यांच्या कौटुंबिक विषयामध्ये आपल्याला पडण्याचं काही कारण नाही, परंतु जे वारंवार भांडणं होत आहेत यावरनं कनिकाताई खैरे चर्चेमध्ये राहतात. म्हणून आपलं समजून घेण्याचा प्रपंच आहे. कनिकाताई आपण मन मोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.